23 वर्षीय मुलीचा आईला शेवटचा फोन. अथर्व मला घरी घेऊन जातोय, त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचेत आणि तो मला गोळी देणार आहे. आईने तिला लगेच घरी यायला सांगितलं, पण त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण बारामती हादरून गेलेली आहे. पुण्यामध्ये MPSCची तयारी करत असताना हिचं अथर्व मेहनसोबत प्रेमसंबंध जुळले होते. घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी या अथर्व मेहन यांच्या घरच्यांशी भेट घेऊन या दोघांचंही लग्न ठरवलं होतं. 6 ऑगस्ट रोजी ती घरातून बाहेर पडली आणि ती मेहन याच्याबरोबर गेली होती. जेव्हा आईने फोन केला तेव्हा तिने व्हिडिओ कॉलवर सांगितलं होतं की ती अथर्वबरोबर जाणार आहे आणि त्याचवेळी तिने संध्याकाळी 7 वाजता आईला फोन करून ही गोष्ट सांगितली होती की तो तिला घरी घेऊन जाणार आहे, शारीरिक संबंध ठेवायची मागणी करत आहे आणि तो तिला गोळ्या देणार आहे. संध्याकाळी अचानक 10 वाजता अथर्व मेहन याचा त्याच्या आईला फोन आला. त्याने तिच्या आईला सांगितलं की मुलीला चक्कर आलेली आहे आणि मी तिला दवाखान्यात घेऊन जातोय. त्यानंतर तो मुलीच्या आईकडे गेला. हे लोक त्या मुलीला घेऊन वेगळ्या वेगळ्या दवाखान्यामध्ये गेले, परंतु त्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुलीच्या आईने आणि मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार तो तिला शारीरिक संबंध ठेवायची मागणी करायचा आणि कोणत्या तरी गोळ्या देत असायचा आणि तो स्वतः देखील गोळ्या घेत असायचा. मुलीच्या आईने आणि त्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 106/1 अंतर्गत अथर्व मेहन याच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलीस आता तपास करत आहेत की या सर्व घटनेमध्ये अथर्व याचा डायरेक्ट संबंध होता का, त्या गोळ्या कसल्या होत्या आणि त्याचा मुलीच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.